बारामतीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यावेळेस एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली. ज्यांच्या नावानं बारामती देशात ओळखली जाते त्या शरद पवारांच्या पक्षातल्या 4 नगरसेवकांच्या उमेदवारांना बिनशर्त माघार घेतली. आता मला तुम्ही सांगा, एकेकाळी 4 वेळा मुख्यमंत्री असलेले शरद पवार, ज्यांनी अनेक वेळा राजकारणाच्या वेगवेगळ्या कोट्या करून सत्ता उलथापालथ केली, अशा शरद पवारांच्या त्यांच्याच गावातल्या पक्षाच्या उमेदवारांना माघारी घेतली, ही बातमी होणारच ना. मग त्यांच्याच पक्षाचे नेतृत्व करणारे युगेंद्र पवार यांनी या उमेदवारांनी माघारी का घेतली याचं कारण सांगितलं. युगेंद्र पवार यांनी सांगितलं की आमच्या पक्षाच्या 4 उमेदवारांनी जे नगरसेवकाचे उमेदवार होते त्यांनी तब्बल 20-20 लाख रुपये घेतले आणि ही उमेदवारी माघारी घेतली. आता हे आरोप कोणी केले? युगेंद्र पवारांनी. कुणावरती केले? तर त्यांच्याच पक्षाच्या उमेदवारांवरती. आता गंमत बघा, युगेंद्र पवार यांनी आरोप केल्याच्या नंतर सुद्धा हे सगळे उमेदवार शांत आहेत. ते काहीच बोलले नाहीत किंवा त्यांनी कुठली प्रतिक्रियाही दिली नाही. याचा अर्थ काय? याची चर्चा आता बारामतीमध्ये रंगू लागली. जर युगेंद्र पवार यांनी केलेले आरोप जर खरे असतील तर अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये पैसे घेऊन उमेदवारी सुद्धा माघारी घेतली जाते, हे नवीनच समीकरण आता बारामतीकरांना पाहायला मिळतंय. आता गंमत काय, तर सुरुवातीला मी तुम्हाला ह्या 4ही उमेदवारांची ज्यांच्यावरती त्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांची नावं सांगतो. याच्यातले पहिले आहेत मासाळ गणेश दादा, दुसरे उमेदवार आहेत बेलदार तात्यासाहेब मारुती, तिसरे उमेदवार आहेत नितीन पद्माकर, चौथे उमेदवार आहेत काकडे करण संतोष आणि महाडिक पुष्पा सचिन. म्हणजे ह्या सगळ्या उमेदवारांनी म्हणजे जवळपास ही 5 नावे आहेत की ज्यांनी आमच्या पक्षातून उमेदवारी अर्ज माघारी घेतला आणि ते 20-20 लाख रुपये घेऊन उमेदवारी माघारी घेतली असं त्यांनी सांगितलं. गमतीचा भाग आहे का नाही की शरद पवारांचा पक्ष ज्यांच्या नावानं बारामती देशात ओळखली जाते, खुद्द त्यांच्या शहरामध्ये, त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि त्यांच्या असलेल्या या राजकीय कारकीर्द असलेल्या या बारामतीमध्ये त्यांचे उमेदवार पैसे घेऊन माघारी घेतात, याची बातमी झाली. युगेंद्र पवार यांनी हे आरोप केले. आता याच्यामध्ये आपल्याला जर पाहिलं तर हे याच्यातून सुरुवातीला हे जे बेलदार तात्यासाहेब मारुती आहेत, म्हणजे तात्यासाहेब बेलदार आहेत, यांनी देखील माघारी घेतली. मात्र यांनी देखील अद्याप कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. म्हणजे त्यांच्यावरती आरोप झाला की बाबा यांनी 20 लाख रुपये घेतले, 25 लाख रुपये घेतले आणि हे उमेदवार फोडण्यात आले. दुसरे आहेत गणेश मासाळ. आता गणेश मासाळ हे जे आहेत हे जळोचीतल्या एका प्रभागामध्ये उमेदवारी लढत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यांच्याकडे एबी फॉर्म होता, तरी देखील त्यांच्यावरती आरोप झाला. मात्र त्यांनी कुठलंच उत्तर दिलं नाही. एक साधी सोपी गोष्ट आहे की बारामतीच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्या पक्षांचे उमेदवार जर माघारी घ्यायला लागले किंवा असे पैसे घेऊन माघारी घ्यायला लागले तर येणाऱ्या काळामध्ये बारामतीच्या निवडणुका कुठल्या थराला जाऊन बसतात. त्याच्यानंतर अजून एक नाव आहे याच्यामध्ये पारकर नितीन पद्माकर. आता यांनी तर त्यांचं निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला होता, चिन्ह आणि प्रचार सुरू केलेला होता. अशा वेळेस हे उमेदवार माघारी घेतात, याचा अर्थ काय? खरोखरच युगेंद्र पवार म्हटले ते 20 लाख रुपये ह्या उमेदवारांनी घेतले का? तर ही देखील सगळ्यात महत्वाची बाजू आहे. जर अशा पद्धतीने मग येणाऱ्या काळामध्ये अशा सवयी लागतील की आपण उमेदवारी अर्ज दाखल करायचा, पैसे घेऊन माघार घ्यायची, अशा सगळ्या पद्धतीनं हे राजकारण येणाऱ्या काळात आपल्या समोर. याच्या अगोदर लोकांवरती, मतदारांवरती आरोप होत होते की पैसे घेऊन लोक मतदान करतायत. आता पैसे घेऊन जर उमेदवाऱ्या माघारी घेऊ लागले किंवा बाकीच्या काही गोष्टी घडू लागल्या तर मग येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने हे करायचं. त्याच्यानंतर महाडिक सचिन पुष्पा, म्हणजे ह्या पुष्पाताई महाडिक जे आहेत यांच्यावरती, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की ही नामांकित घरं आहेत, यांच्यावरती आरोप झाल्यानंतर सुद्धा हे त्यांच्या झालेल्या आरोपाचं साधं खंडन पण करत नाहीत. याचा अर्थ नेमका काय? बारामतीकरांनी याचा अर्थ घ्यायला सुरुवात केली आणि ही जी उमेदवार आहेत यांनी सेटलमेंट केली असं बोललं जावं लागलं. खरोखर
युगेंद्र पवार यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असू शकतं. पैशासाठी उमेदवाऱ्या मागं घेतल्या आणि तिथले निवडणुका बिनविरोध केल्या, अशा प्रकारचं बोललं जाऊ लागलं. त्याच्यामुळं बारामतीचं राजकारण हे अतिशय वेगळ्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतंय जाताना. सगळ्यात महत्वाचा विषय याच्यामध्ये, हे जे उमेदवार आहेत, मी ह्या सगळ्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, मात्र याच्यातले काकडे, करण, संतोष आहेत यांच्याशी माझं सविस्तर बोलणं झालं आणि त्यांनी जी माहिती दिली ती मात्र धक्कादायक होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मला कुठलाही एक रुपयाही याच्यातला मिळालेला नाही आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर आम्हाला उमेदवारी मागं घेण्यासाठी दबाव येतोय, दबाव आणला जातोय, याची कल्पना आम्ही युगेंद्र पवार यांना दिली. एवढंच नव्हे तर आम्ही पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा करतो असंही सांगितलं. मात्र युगेंद्र पवारांनी याला कुठलीही दाद दिली नाही, कोणतीही दाद दिली नाही. अशा प्रकारचं वक्तव्य करण काकडे म्हणजे संतोष काकडे, जे राष्ट्रवादीचे अतिशय महत्वाचे कार्यकर्ते आहेत, की ज्यांनी खुलेआम लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार गटाचं काम केलं आणि सोशल मीडियावरती अक्षरशः राळ उठवलेली होती, त्या संतोष काकडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला आमच्या पार्टीच्या नेत्यांनी कसलंही समजून घेतलं नाही, आमचं म्हणणं ऐकलं नाही, आम्हाला वेळ दिला नाही. ज्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख होती त्या दिवशी पार्टीचे नेते बारामतीमध्ये का थांबले नव्हते, असा आरोप सुद्धा त्यांनी केला. सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता वाऱ्यावर आहे का, अशी परिस्थिती त्यांनी थोडक्यात हा प्रश्न निर्माण केला. म्हणजे काय, तर एका बाजूला युगेंद्र पवारांनी केलेल्या आरोपांवरती अद्याप इतर कुठलेही जे उमेदवार आहेत ज्यांनी माघार घेतली ते बोलायला तयार नाहीत. संतोष काकडे जे आहेत हे मात्र स्पष्टपणे सांगतायत की मी युगेंद्र पवारांना ह्या गोष्टी सांगितल्या, मी पत्रकार परिषद घेऊन ही गोष्ट पुढे आणतो असंही सांगितलं, तरी देखील युगेंद्र पवार यांनी आम्हाला त्याच्यामध्ये कुठलाही आधार दिला नाही, पाठिंबा दिला नाही आणि मग नंतर अशा पद्धतीचे आरोप केले, असं काकडे यांचं मत आहे. पण इतर बाकीच्या 4 लोकांचं काय, खरोखर यांनी पैसे घेतलेत का, घेतले असतील तर ते किती घेतले आणि ह्या पैसे घेण्याचा अर्थ काय होता, मग पैसे घेण्यासाठी यांनी उमेदवारी अर्ज भरले होते का, अशा अनेक प्रश्न बारामतीकर, कारण तब्बल 8 जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गटाच्या बिनविरोध झालेल्या आहेत. मग त्याच्यामुळे बारामतीकरांना हा प्रश्न पडायला लागला की बाबा हे नेमकं काय, कशा पद्धतीने झालं असावं. कदाचित ह्या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये किंवा बाकीच्या सगळ्या आरोप प्रत्यारोपामध्ये अशा पद्धतीने निवडणुका जर व्हायला लागल्या किंवा काही गोष्टी घडल्या तर मात्र येणाऱ्या काळामध्ये विरोध हा संपुष्टात येईल, अशी देखील नागरिकांची चर्चा आहे. विरोध राजकारणात असलाच पाहिजे, एक हाती सत्ता असणं लोकशाहीसाठी घातक आहे असंही बोललं जात आहे. त्याच्यामुळं नेमकं ह्या उमेदवारांनी माघारी का घेतली याचं संशोधन करणं गरजेचं आहे. आपण त्यांना संपर्क साधायचा प्रयत्न केलाय की तुम्ही तुमची मतं का मांडत नाही, तुम्ही का सांगत नाही की नेमका हा जो तुमच्यावरती आरोप होतोय ह्याला उत्तर का देत नाही. कदाचित ह्याचं उत्तर झाकलेली मूठ लाखाची असू शकतं किंवा झाकलेली मूठ 1.25 लाखाची असू शकतं का 20 लाखाची आहे, ह्याचा मात्र आपल्याला शोध घ्यावा लागेल. जर त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही समोर येऊन ह्याच्यातलं नेमकी सत्यता काय सांगायला तयार आहे, तर आपण त्यांचीही बाजू समाजासमोर आणू. मात्र हे जे घडलंय हे लोकांच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ते उमेदवार कोण होते हे लोकांना माहित नाही. त्याच्यामुळं आपण या बातमीच्या माध्यमातून बारामतीकरांना याच्या मागचं नेमकं काय काय स्टोरी घडली हा सांगायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला देखील बारामतीमध्ये ही जी उमेदवारी मागं घेतली नेमकी कशासाठी घेतली असेल, काय कारण असू शकतात, याच्याबद्दल जरूर कमेंट करून व्यक्त व्हा आणि सगळ्यात महत्वाचं आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.